Hello everyone, today in this video lecture we are going to learn about soaking of legumes and germination of legumes. So let's start with the soaking of legumes. Soaking means hydration of water, that is nothing but the treatment of legumes with water, that is hydration of water. इट इज कॅरीड आउट म्हणजे हे सोकिंगची जी ड्युरेशन आहे ही 24 to 48 आवर्स आहे, पण ती लेग्युम्सवरती डिपेंड आहे. का लेग्युमच्या टाईपवरती डिपेंड आहे तर ड्यू टू व्हरायटी ऑफ लेग्युम्स अँड टाइप्स ऑफ लेग्युम द सोकिंग टाइम डिफर्स, that is from 24 to 48 hours. For example, we can say that soft legumes require 5 to 6 hours while hard legumes required about 12 to 48 hours depending upon the variety of this legume. Okay, it can be reduced. हा जो आहे soaking time हा आपण कसं रिड्यूस करू शकतो तर by dehulling. Dehulling means removal of that outer seed coat और बाय इंक्रीजिंग द टेम्परेचर ऑफ वॉटर, म्हणजे जो आपण थंड पाण्यात सोकिंगसाठी ठेवलेला आहे तो आपण गरम पाणी त्या पाण्याचं टेम्परेचर इंक्रीज करून सुद्धा त्याचे सोकिंग टाईम आहे हा रिड्यूस करू शकतो. वाय हॉट वॉटर आहे तो काय करतो, ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ऑफ द लेग्यूम ही इंक्रीज करतो. ओके, सो इंक्रीजिंग द टेम्परेचर ऑफ दिस वॉटर वी कॅन रिड्यूस द soaking time of the legumes. So by use of alkali or salt solution also we can decrease it. So application of vacuum filter technique, by application of this vacuum filtration technique we can reduce the soaking time. Okay, when the temperature increases it leads to इंक्रीज द लॉस ऑफ न्यूट्रिएंट. जेव्हा टेम्परेचर इंक्रीज होणार त्यामुळे तो काय होणार आहे, न्यूट्रिएंट्स आहे हे न्यूट्रिएंट्सचा लॉस हे जास्त प्रमाणात होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की जेव्हा लेग्युम्स हे 60 to 80 डिग्री सेल्सिअसला आपण सोक करायला ठेवतो तेव्हा ते अफेक्ट करतात न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ दी लेग्युम्स. ओके, हॉट वॉटरमध्ये काय होतं, जे न्यूट्रिएंट्स आहेत फॉर एक्झाम्पल मिनरल्स हे लूज होतात. इथे एक्झाम्पल आहे ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामचं. जर आपण ते इट रिक्वायर्स सोकिंग टाईम ऑफ 12 hours, पण त्याच्यामध्ये 20 to 40% हा लॉस होतो मिनरल्सचा. पण दुसऱ्या साईडला बघायला गेलं ते अँटी न्यूट्रिशनल कंपाऊंड्स हे सुद्धा रिड्यूस होतात. सो एका साईडला जरी न्यूट्रिशनल कमी झाले तरी दुसऱ्या साईडला जे अँटी न्यूट्रिशनल कंपाऊंड विच आर टॉक्सिक टू अस they are also reducing. So soaking plays an important role in removal of this anti-nutritional compound. So different solutions such as I have told you use of alkali or salt solution, that is nothing but the different solutions such as sodium chloride, sodium bicarbonate, sodium hydroxide or sodium carbonate helps to reduce the soaking time by increasing the water absorption rate and reducing the soaking time. These are the solutions which helps to increase water absorption capacity of that legumes and which will leads to reduce the soaking time. Okay, so as because of these additives which increases the permeability of this cell membrane wall and that increase the rate of hydration. हे जे सोल्युशन्स आहेत ते काय करतात की परमिएबिलिटी ऑफ सेल वॉल, म्हणजे जी सेल वॉलची परमिएबिलिटी असते त्याला इंक्रीज करायला हेल्प करतात, ज्याने काय होतं हायड्रेशन रेट आहे म्हणजे ॲब्झॉर्प्शन रेट आहे ऑफ वॉटर हा इंक्रीज होतो. ओके, कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटर सोकिंग सुद्धा आपण करू शकतो. मी असं सांगितलं तुम्हाला. कोल्ड वॉटर हे रिक्वायर्स लॉंग टाइम फॉर कुकिंग लॉंग टाइम फॉर सोकिंग while hot water takes less time as compared to cold water. बट कोल्ड वॉटर ह्या रूम टेम्परेचर असल्यामुळे आपण डेली यूज करतो त्यामुळे त्याचं सोकिंग किंवा ऑब्झॉर्प्शन ऑफ वॉटर हे कमी असतं. पण हॉट वॉटर काय होतं 20 to 30 डिग्री सेल्सिअस मला दिलं जातं, पण त्याच्यामुळे काय होतं रिड्यूस होतात काय तर मिनरल्स होतातच पण अँटी न्यूट्रिशनल कंपाऊंडसुद्धा रिड्यूस होतात आणि टाईम रिक्वायरमेंटसुद्धा कमी होतं. ओके, सो दिस इज द जनरल प्रोसेस ऑफ सोकिंग.
that is nothing but hydration of water, where soaking period or duration depends upon the type or variety of a legume, that is from 12 hours to 24 hours. It depends upon the soft legume, hard legume or intermediate legume. We have learned the types, okay? And it can be reduced by dehulling, increase in temperature of water, or use of alkali or salt solution. Alkali or salt solution means which solutions? Sodium carbonate, sodium chloride, sodium bicarbonate, sodium hydroxide and sodium carbonate, etc. Okay, and by application of vacuum filtration technique also. So in order, what are the general process of this soaking? That is, when the whole legumes are selected, they are been cleaned. Clean म्हणजे काय करतो आपण? Removal of dirt, dust, then unwanted foreign materials are removed in this cleaning process. Then these cleaned legumes are dipped in water or solution. म्हणजे it depends upon us. In industrial level, they are being dipped in the solution for preservation purpose and to extend the shelf life. But at household आपण जे legumes घेतो ते डायरेक्ट क्लीन करून वॉटरमध्ये डिप करतो टू रिड्यूस दी कुकिंग टाईम. ओके, सो इन हाऊसहोल्डचं बघूया आधी आपण की आपण ते डीप करतो वॉटरमध्ये आणि आपण ते ओव्हरनाईट ठेवतो. ओके, ओव्हरनाईट म्हणजे अबाउट 12 hours. ओके, ह्यानी काय होतं, जे वॉटर आहे हे लेग्यूम ॲब्झॉर्ब करतं आणि त्याने काय होतं, जो हार्ड लेग्यूम आहे म्हणजे त्याचं जो स्ट्रक्चर आहे, त्याचं जी कन्सिस्टन्सी आहे ती सॉफ्ट होते. ओके, ह्यानी काय होणार आहे, ओव्हरनाईट ठेवलं की मग जे आहे ती कन्सिस्टन्सी सॉफ्ट झाल्यानंतर सकाळी आपण जेव्हा उरलेलं पाणी असतं ते आपण काढून टाकतो आणि आपल्याला सोप लेग्युम्स हे भेटतात. मग ते आपण इझी टू यूज किंवा कुक करायला बरं पडतं. पण तसंच इंडस्ट्रीमध्ये पण सेम आहे, जिथे डायरेक्ट आहे ते सोल्युशनमध्ये डीप करून ओव्हरनाईटमध्ये ठेवतात. जर ओव्हरनाईटमध्ये नाही ठेवलं, आता सम लेग्युम्स आपल्याकडे आहेत की ज्याला 24 hours लागतात. फॉर एक्झाम्पल पावटे पण नाही म्हणता येणार, वाल जे आहेत त्याला 2 to 3 days लागतात सोक यायला आणि त्याला मोड यायला. का तर त्याची जी ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे ही कमी आहे. त्यामुळे जेव्हा आपण जर वाल क्लीन करून जे वॉटरमध्ये डीप करू, हे एका रात्रीत नाही होत, ॲटलिस्ट 24 hours तरी लागतात. मग हे 24 hours लागतात म्हणून त्याचं पाणी ॲटलिस्ट 2 to 3 times हे बदललं पाहिजे. का तर त्याच्यामध्ये जो ओडर आहे किंवा त्याचं कुठला ऑफ फ्लेवर नको यायला, क्लीन असलं पाहिजे. आहे तशी ज्याची जी ओरिजिनल त्याचा जो कन्सिस्टन्सी आहे तो मेंटेन करायला आपण तो वॉटर बदलणार आणि त्याने काय होणार, मग ते ॲब्झॉर्प्शन आहे ते पण चांगलं होणार आणि कुठलाही ऑफ फ्लेवर किंवा ओडर आपल्याला नाही येणार. आणि सेम 2 दिवसांनी आफ्टर दॅट इज 24 hours आपण रिमूव्ह करणार ते एक्सेस वॉटर आणि आपल्याला सोक लेग्युम्स भेटणार. ते आपण यूज करू शकतो आणि इझिली कुक करू शकतो. सो दिस जनरल सोकिंग प्रोसेस आहे, ही जनरली आपल्याला कुकिंग टाईम रिड्यूस करायला हेल्प करते. ओके, अँड टू सॉफ्टन द लेग्यूम कन्सिस्टन्सी. Let's see with the disadvantage of this legume. What is the disadvantages of this soaking process? That the water soluble vitamins as well as minerals get removed on the least. म्हणजे जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत आणि मिनरल्स हे रिमूव्ह होतात, म्हणजे त्याच्यामध्ये निघून जातात. सो हा एक डिसएडव्हान्टेज आहे. मिनरल्स लाईक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जातात, लूज होतात. म्हणजे ज्या लेग्यूममध्ये मिनरल्स हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहेत एक्सेट्रा अदर ऑल्सो मिनरल्स, हे सुद्धा ते रिमूव्ह होतात ह्या सोकिंग प्रोसेसमध्ये. शुगर आणि ऑलिगोसॅक्राइड्ससुद्धा रिमूव्ह. आणि जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर न्यूट्रिएंट लॉस हा ॲडवर्स इफेक्ट करतो न्यूट्रिशनल क्वांटिटीवरती. जर जास्तच टेम्परेचर इन्क्रीज झालं, फॉर एक्झाम्पल सोकिंग आपण हॉट वॉटरमध्ये ठेवतो तर त्याची जी न्यूट्रिएंट
क्वालिटी आहे, न्यूट्रिशनल क्वांटिटी, ह्याला तो ॲडवर्सली इफेक्ट करतो. त्याची जी न्यूट्रिशनल क्वांटिटी ही लो होते. ओके. देन दिस ॲडव्हान्टेजेस आर दॅट इट इम्प्रूव्ज द लेग्युम डायजेस्टिबिलिटी. कुकिंग टाईम आपल्याला कमी कुकिंग टाईम वाचवते, म्हणजे कमीत वेळात लगेच कुक होतो तो लेग्युम. अँड रिमूव्हल ऑफ अँटी न्यूट्रिशनल कंपाऊंड softens the legume and improves the nutritional value. इथे improves the nutritional value का बोललं आहे का, तर हे जे अँटी न्यूट्रिशनल कंपाऊंड आहे विच आर टॉक्सिक टू अस, हे रिमूव्ह झाल्यामुळे त्याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती इम्प्रूव्ह होते. ओके. नाहीतर म्हणजे ही न्यूट्रिशनल व्हॅल्यू ह्या अँटी न्यूट्रिशनल कंपाऊंडमुळे सप्रेस झाली होती. So these are the advantages and disadvantages of soaking. Moving ahead with germination. Germination is known as malting of legumes or sprouting process. Okay, it is nothing but the development of plant from seed or spore. This helps in increasing metabolic activity, and also the soaked grains are spread on a wire mesh of about 2 to 3 centimeter in thickness. जर्मिनेशन म्हणजेच काय, त्याला माल्टिंग ऑफ लेग्युम सुद्धा बोलले जातात किंवा स्प्राउटिंग प्रोसेस. माल्टिंग म्हणजे जे आपण एखादं लेग्युम आहे ते सोक केल्यानंतर आपण त्याचं सिरिल्स काय म्हणतात पेस्ट केले जाते, ग्रींड करून पेस्ट बनवली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल सिरियल प्रोसेसेस प्रोडक्ट्स ज्याच्यामध्ये व्हीट सिरियल असतात पेज टाईप, तर त्याच्यासाठी हा जर्मिनेशन हा मोठा इम्पॉर्टंट आहे. म्हणून त्याला माल्टिंग ऑफ लेग्युमसुद्धा म्हणतात किंवा स्प्राउटिंग ऑफ प्रोसेस. स्प्राउटिंग म्हणजे मोड येणे प्रोसेस किंवा माल्टिंग प्रोसेस या जर्मिनेशनच्या प्रोसेसला म्हणतात. पण जर्मिनेशन हा काय आहे तर डेव्हलपमेंट ऑफ प्लांट फ्रॉम अ सीड ऑर स्पोर. एका सीडमधून किंवा स्पोरमधून प्लांट जेव्हा डेव्हलप व्हायला स्टार्ट होतं त्याला हे जर्मिनेशन प्रोसेस बोलतात. दॅट इज नथिंग बट स्प्राउटिंग प्रोसेस. आणि हा काय करतो, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज करतो. ओके. द सोकिंग ऑफ ग्रेन्स आर स्प्रेड, म्हणजे जेव्हा सोक झालेत ग्रेन्स, म्हणजे आधी आपण जर्मिनेशनची प्रोसेस कधी स्टार्ट होते, जेव्हा आपण लेग्युम्स क्लीन करून सोक करतो तेव्हा सोक्ड लेग्युम्स आहेत हे 2 to 3 सेंटीमीटरच्या थिकनेसवरती वायर्स मेशवरती स्प्रेड केले जातात काही दिवसासाठी, सो दॅट स्प्राउटिंग प्रोसेस ही स्टार्ट होते आणि त्याने काय होणार आहे जर्मिनेशन, and which leads to malting of legumes. So we will see general germination process. As I told that selection of legumes. In this what happens that आपण जो लेग्युम सिलेक्ट करणार आहोत हा फ्री ग्रेन्स आर म्हणजे सिलेक्ट केले जातात. जास्तीत जास्त चांगले लेग्युम्स हे सिलेक्ट केले जातात. मग काय होतं ह्याच्यामध्ये की हाय जर्मिनेशन कॅपॅसिटीवाले लेग्युम्स घेतले जातात, क्लीन फ्रॉम ऑल इम्प्युरिटीज आणि ग्रेडेड टू रिमूव्ह अनडिझायरेबल ग्रेन्स. ॲज क्लिनिंग और सिलेक्शन प्रोसेस ह्याच्यामध्ये होते की ह्याच्यामध्ये हाय जर्मिनेशन कॅपॅसिटीवाले लेग्युम्स किंवा फ्री लेग्युम्स आणि जे इम्प्युरिटीज फ्री आणि अनडिझायरेबल ग्रेन्स आहेत हे रिमूव्ह केले जातात. ते हे सगळे सिलेक्शन ऑफ लेग्युममध्ये होतं. देन सोकिंग और स्टीपिंग प्रोसेस. सोकिंग ॲज वी लर्न दॅट ग्रेन्स आर सोक्ड इन वॉटर फॉर अबाउट 12 to 24 hours and this period depends upon the type of the legume. So this steeping period is more than water can be changed for 2 to 3 times during the period of soaking. आता मी तुम्हाला मगाशीच ह्याचं दिलं एक्झाम्पल वालचं की त्याला 2 ते 3 दिवस तरी सोक व्हायला लागतात त्या जेणेकरून त्याला मोड येतात. ओके. सो ह्यानी काय होणार आहे की जर स्टीपिंग पिरियड म्हणजे सोकिंग पिरियड हा जास्त असेल म्हणजे 24 आवर्सच्याहून जास्त असेल तर जो आपण जे वॉटर किंवा सोल्युशन सोक करणार आहोत हे 2 ते 3 वेळा बदललं पाहिजे, सो दॅट ऑफ फ्लेवर आणि कुठलाही ओडर त्याच्यामध्ये क्रिएट नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण स्टीपिंग पिरियड्सचे जे वॉटर आहे हा चेंज करतो जर सोकिंग टाईम हा 24 आवर्सच्याहून जास्त असेल तर. This is avoid to off flavor of microbial
ॲक्टिव्हिटी, मी बोललीच तुम्हाला मगाशी की ऑफ फ्लेवर आणि मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी इनहिबिट करण्यासाठी सोकिंग आणि स्टिपिंग प्रोसेसचे जे वॉटर आहे हे 2 to 3 टाइम्स चेंज केलं पाहिजे. ओके, नाव सोकिंग अँड कमिंग टू द मेन प्रोसेस दॅट इज जर्मिनेशन. जर्मिनेशनमध्ये काय होतात, हे जे सोप ग्रेन आहेत ते काय स्प्रेड केले जातात वायर्स मेशवरती 2 to 3 सेंटीमीटर्सच्या थिकनेसने. ह्याने काय होतं की हे जे वायर्स मेशवरती ठेवलेले आहेत हे तसेच थोड्या वेळ ठेवले जातात आणि वार्म केले जातात. वार्म याने थोडं उबट म्हणून वातावरण तयार केलं जातं, म्हणजे थोडंसं जसं ॲट रूम टेम्परेचर, एक्स्ट्रा काही केलं नाही जात, रूम टेम्परेचरलाच 3 दिवस ठेवलं जातं. आणि जर कोल्ड असेल म्हणजे रूम टेम्परेचर हे थंड असेल तर 4 ते 5 दिवस, आणि वार्म असेल म्हणजे थोडंसं उबट तर 3 दिवसच लागतात त्या जर्मिनेशनला, म्हणजे मोड यायला 3 दिवस लागतात आफ्टर सोकिंग. ओके, आणि जर कोल्ड असेल तर 4 ते 5 दिवस. ड्युरिंग दिस ग्रेन्स, आणि जे हे ठेवलेले आहेत आपण वायर्स मेशवरती 2 to 3 सेंटीमीटरच्या थिकनेसवरती, हे मिक्स केले जातात आफ्टर 24 आवर्स, म्हणजे ॲट अ स्पेसिफिक इंटरवल ते वरखाली केले जातात आणि वॉटरचं स्प्रिंकलिंग होतं जेणेकरून स्प्राउटिंग ही चांगली झाली पाहिजे. ओके, आणि ह्या जर्मिनेशनच्या प्रोसेसनी काय होतं, अमायलेज आणि प्रोटीनेज हे फॉर्म होतात. ओके, अमायलेज आणि प्रोटीनेज हे फॉर्म होतात विच इन्क्रीजेस द न्यूट्रिशनल व्हॅल्यू. नाव स्लो ड्राईंग, म्हणजे हे झाल्यानंतर स्लो ड्राईंग आहे. हा काय आहे, नथिंग बट दॅट जो अमायलेज आहे ह्याच्यामध्ये आपण इथे जो फॉर्म झालेला अमायलेज आहे तो काय करतो, स्टार्च म्हणून ॲक्ट करतो आणि डेक्स्ट्रिन आणि शुगरमध्ये कन्वर्ट करतो. जो अमायलेज आहे तो डेक्स्ट्रिन आणि शुगरमध्ये कन्वर्ट होतो बाय ॲक्टिंग ॲज अ स्टार्च. ओके, आणि जो प्रोटीनेज आहे हा प्रोटीनमध्ये आणि कन्वर्ट करतो पेप्टॉन्समध्ये. ओके, प्रोटीनेज हा प्रोटीन म्हणून ॲक्ट करतो आणि कन्वर्ट होतं कशामध्ये तर पेप्टॉन्समध्ये, आणि अमायलेज हा स्टार्च म्हणून ॲक्ट होतो आणि कन्वर्ट करतो डेक्स्ट्रिन आणि शुगरमध्ये. ओके, दिस स्लो ड्राईंग इज कॅरीड आउट टू प्रिझर्व ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. एन्झाईमची ॲक्टिव्हिटी प्रिझर्व करण्यासाठी ही स्टेप केली जाते. जनरली टेम्परेचर ह्याचं 150 डिग्री फॅरेनहाईट फॉर 6 to 10 आवर्स असतं. हा जो आपण स्लो ड्राईंग प्रोसेस करणार आहोत ह्याचं टेम्परेचर किती ठेवलं पाहिजे तर 150 डिग्री फॅरेनहाईट 6 to 10 आवर्ससाठी. ह्याच्याने काय होणार आहे, लेवल ऑफ वॉटर सोल्युबल आहे नायट्रोजन बेस हे इन्क्रीज होणार आहे. ह्याच्या प्रोसेसमध्ये लेवल ऑफ वॉटर सोल्युबल आणि नायट्रोजन बेस दॅट इज पेप्टॉन्स अँड पेप्टाइड्स हे इन्क्रीज होणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, डिझायरेबल माल्ट फ्लेवर हा ऑप्टेन होणार आहे. आणि फायनल मॉइश्चर कंटेंट जो लास्टला आपल्याला भेटणार आहे हे ड्राईंगच्या नंतर तो किती असणार आहे 13%, आणि त्यांनी काय होणार आहे, माल्टिंगसाठी जो फ्लेवर आपल्याला पाहिजे तो भेटणार आहे. ओके, अँड लास्टली जे आहेत ते रिमूव्हल ऑफ रूटलेट्स आर रिमूव्ह अँड ग्राइंडिंग इज कॅरीड आउट अँड कन्वर्टेड इनटू माल्ट. जर आपल्याला माल्ट बनवायचं असेल तर ह्याचे जे मोड आहेत ते रिमूव्ह केले जातात आणि माल्टिंगसाठी यूज केले जातात. ओके, सो इन जनरल दिस इज द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन process, that is selection of legumes where high germination capacity or free grains are selected which are clean from all impurities and graded and undesirable foreign material. Then soaking and steeping is done, that is the soaking time depends upon the legume variety and D depends upon the surrounding climate.
जर्मिनेशन इट इज नथिंग बट द सोक ग्रेन्स हे स्प्रेड केले जातात 2 to 3 मीटरच्या थिकनेसवरती आणि आफ्टर स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाईम दे आर मिक्स्ड म्हणजे वर खाली केले जातात आणि वॉटर स्प्रिंकलिंग होतं. ह्याने काय होतं, जे मोड आहेत ते चांगले स्प्राउटिंग आहेत ते चांगले यूज केले ग्रोथ व्हायला मदत होते. त्याच्यानंतर काय आहे स्लो ड्राईंग. स्लो ड्राईंगमध्ये काय होतं, अमायलेज आणि प्रोटीएज हे स्टार्च आणि प्रोटीन म्हणून ॲक्ट होतात जे डेक्स्ट्रीन आणि शुगर ॲज वेल ॲज पेप्टॉन्समध्ये कन्वर्ट करायला हेल्प करतात रिस्पेक्टिव्हली. ओके. आणि ह्याचं जो टेम्परेचर आहे स्लो ड्राईंगचा हा किती असला पाहिजे तर 150 डिग्री फॅरेनहाइट फॉर 6 to 10 hours. ओके. अँड इट develops a desirable flavor for malt, and we can use that this sprouting of legumes by cooking or roasting we can consume or we can eat like that only. And if we want to do for malt then their rootlets are removed and grinding is carried out. ओके. जे स्प्राउट आलेले आपण कडधान्यसुद्धा खातो म्हणजे रोस्ट करून किंवा उकडून किंवा नुसते फ्राय करून आपण हे खाऊ शकतो विच हेल्प्स टू हॅव अ हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ओके. सो इफेक्ट काय आहे ह्याचा ऑफ जर्मिनेशन ऑन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ लेग्युम. इफेक्ट असा आहे की जो न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतात तर विटामिन्स, एन्झाईम्स, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. तर विटामिन्समध्ये काय होतं तर विटामिन सीचं कंटेंट आहे हे इन्क्रीज होतं. तसंच थायबिन, रायबोफ्लेविन आणि नायसिन्स हे विटामिन्ससुद्धा दॅट आर विटामिन बी हे सुद्धा इन्क्रीज होतात ड्यू टू वॉटर सोल्युबल कॅपॅसिटी. हे वॉटर सोल्युबल विटामिन्स असल्यामुळे हे इन्क्रीमेंट थायमिन, रायबोफ्लेविन अँड नायसिनची सुद्धा होते. इथे इन जनरल पिरियड ऑफ जर्म दिले म्हणजे स्प्राउटिंग प्रोसेस इन जनरल दिलेली आहे. विटॅमिन सीची जर 24 hours असेल तर आपल्याला 7 to 11 mg/100 ग्राम आपल्याला विटॅमिन सी भेटेल. 48 hours मध्ये 11 to 13 mg/100 ग्राम भेटेल आणि 72 hours 13 to 20. ओके. अँड दॅट ऑफ एन्झाईम ॲज द activity of increases whereas trypsin inhibitor activity get reduces. एन्झाईम ॲक्टिव्हिटी इंक्रीज होते ॲज स्टार्च आणि मी तुम्हाला सांगितलं अमायलेज आणि प्रोटीएज हे ॲक्ट होतात ॲज अ स्टार्च आणि प्रोटीन. त्याने काय होतं स्टार्च हा कन्वर्ट केला जातो कशामध्ये तर शुगर आणि डेक्स्ट्रीनमध्ये, तर प्रोटीन हा पेप्टॉन्समध्ये कन्वर्ट केला जातो ज्याने काय होतं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज होते. आणि जे ट्रिप्सिन इन्हिबिटर आहे हे रिड्यूस होतात. दे आर टॉक्सिक टू अस. सो ते रिड्यूस झाल्यामुळे एन्झाईम ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. नंतर प्रोटीन कंटेंट काय आहे तर हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन टेक्स प्लेस अँड डायजेस्टिबिलिटी ऑफ कोएफिशियंट इन्क्रीजेस. हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन हा इथे टेक प्लेस करतो आणि डायजेस्टिबिलिटी हा इफिशियन्सी ही वाढवायला मदत करतो. तसंच कार्बोहायड्रेट मी तुम्हाला सांगितलं की ॲक्ट्स एज स्टार्च अँड कन्वर्टेड इन टू डेक्स्ट्रोज अँड मायक्लोज. Availability of this nutrient increases due to action of enzymes, cytase and peptinase leading to cell wall break. म्हणजे ह्यानी काय होतं जे न्यूट्रिएंटची ॲक्टिव्हिटी आहे आतमध्ये ॲक्शन आहे ती इन्क्रीज होते ज्याने काय होणार जो एन्झाईम, सायटेज आणि पेप्टिनेज आहे हा सेल वॉल करायला ब्रेक करतो आणि त्याच्यामुळे काय होतं जो ट्रिप्सिन इन्हिबिटर और अँटी न्यूट्रिशनल कंपाउंड्स आर removed from this germination process. So it is the effect of a germination on nutritive value of the legumes. The advantages are that easy to digest. Okay, they are easy to digest. Sprouting आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू बट ऑब्वियस हाय असणार आहे म्हणून त्याची जी डायजेशन आहे प्रोसेस आपल्याला ते इझिली डायजेस्ट होणार आहे. अँटी न्यूट्रिशनल कंपाऊंड्स हे रिमूव्ह केले जाणार आहेत जेणे काय होणार आहे की आपल्याला जे अँटी न्यूट्रिशनल
कंपाऊंड्स रिमूव्ह केल्यामुळे जे टॉक्झिकंट्स आहेत ते इनडिरेक्टली रिड्यूस होणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम किंवा डिसीज किंवा त्याचा कुठलाही इफेक्ट आपल्याला नाही होणार. यूज्ड ॲज विनिंग फूड ऑल्सो, इन्क्रीजेस द न्यूट्रिशनल व्हॅल्यू बट ऑब्वियस इन्क्रीज होणार आहे. डिक्रीज कुकिंग टाईम ही डिक्रीज होणार आहे. आपण सोकिंग करणार आहोत तर कुकिंग टाईम बट ऑब्वियस रिड्यूसेस होणार आहे. आणि कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स टू सिम्पल वन, कॉम्प्लेक्स जे सबस्टन्स आहेत ते सिम्पल एन्झाईम्समध्ये कन्वर्ट केले जातात. दिस आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ दी जर्मिनेशन. Okay, are you clear about this concept of soaking of legumes and germination process? So it's enough for today. Thank you.